अर्ज लिहून द्यायला मी दुशिंदा आलो या इथं आणि अर्ज द्यायला आल्यानंतर ही काय म्हणते पोलिटिशियनला फोन करा तिकडनं माणूस बोलवून घ्या. नाही मी फिरायला आलो आहे का भाई मी पोलीस केस करायला आलो इकडं मला सांगून द्या बरं तुम्ही. भेटलं पहिलं ग्रामपंचायत कार्यालय माडबन हे बघा पहिलं असं गाव भेटले बाई ह्या इथं असं झालं का नाही पोलिटिशियनला फोन करा ह्याला फोन करा त्याला फोन करा काय बाई जणू काय मी बाई चोर या. बरं ठीक आहे आता घ्यायला लागेल काय पण नाटा पोलिटिशियनला फोन करून त्याला बोलून घे सरांना बोलून घे. अहो साहेब महाराष्ट्रातला माणूस आहे जवळ महाराष्ट्राला ऐका एक मिनिट मी 3 वर्षापासून बाहेर फिरतोय अनेक राज्य अनेक देश फिरलोय सायकलीवरती मी पहिल्यांदा ह्या गावामध्ये बघतोय इथं डायरेक्ट तुम्हाला बरं आलोय परमिशन घ्यायला तुम्ही म्हणताय पोलिसांना फोन करा ह्याला फोन करा हे असं कुठलं नाही सरळ म्हणा तुम्ही थांबू नका निघालो मी इथून. त्या मातीची शपथ घेऊन सांगतो मातीची शपथ घेऊन सांगतो माडबन गावामध्ये जीवनात कधी येणार नाही जीवनात येणार नाही. मी 3 देश फिरलो सायकली होती 3 देश मंदिरात जागा नाही राहायला तुम्हाला समजतंय का. मराठी माणसानं बांधलेलं मंदिर आहे मराठी माणसाचं मंदिर आहे 40 आहे त्या मंदिरामध्ये राहायला मला रात्री गेला परमिशन नाही. काय दुर्दैव माझं काय दुर्दैव म्हणायचं. ते एवढं मोठं मंदिर आहे ठीक आहे त्या मंदिरात 200-300 माणसं झोपू शकतात. जर एक मिनिट आहे का जर त्या मंदिरामध्ये जर एक माणूस झोपू शकत नाही रात्री गेला ना तर येऊ सांगू का तुम्हाला ऐका मी अनोळखी नाही आहे. पहिली गोष्ट मी अनोळखी नाही आहे. मी महाराष्ट्रातला मी मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मावळा या पहिली गोष्ट. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण होते की आपल्या माणसांना आपण सांभाळून घेतलं पाहिजे. जर त्या मंदिरात जर मराठी माणसाला जर थांबायला जागा नाही ना त्या गावातले दादा आपण कोण आपलं नाव वगैरे काय. वेलकम टू हंसुरे. मित्रांनो माझ्या संघ आज कोकणामध्ये असं काहीतरी झालंय ज्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की मी तर तुम्हाला रोज चांगल्या गोष्टी दाखवत राहतो पण आज जो माझ्या संघ कोकणामध्ये जो अनुभव घडलाय ना हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग फ्रॉम माडबन. आपण रत्नागिरी जिल्ह्यामधल्या माडबन सल्ला ह्या गावामध्ये आहे आणि इथनं आपण काही दिवसानंतर ना आपण रत्नागिरी हा जिल्हा सोडणार आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. तर काल रात्री आपण माडबनमध्ये थांबलो होतो. अतिशय सुंदर हे गाव आहे आणि इथं काही नेटवर्क नाही आहे तर मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी इथून 1 ते 1.5 किलोमीटरवरती ह्या इथं बीच आहे या माडबनचा बीच आहे जी खूप जास्त सुंदर आहे. त्या बीचवर जाऊन तिथं 5G फुलं आहे असं म्हणते ती लोक. जाऊन करूया अपलोड. टायमिंग झाला लगभग 8 आज लय उशीर झाला निघायला फटाफट आवरू निघू येत ना. आंघोळ काय केलेलं नाही अजून रात्रभर पूर्ण अंगाला घाम होता घाम पुसून पाक माझी हालत खराब झाली. सकाळ 6ला उठलो झोप लागली कितीला माहिती आहे मला 4:30-5ला मला झोप लागली जरा थोडी तर 6ला उठलो मंदिरात गेलो पंखा लावला घामानावाला होतो एडिटिंग करत बसलो. एडिटिंग झाली आता निघालो पुढं व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर फटाफट आवरूया चहा नाश्ता अजून तर इथं काही तसं नाही मला काय दिसून आलं पण बघू फुल्ल्या साईडला भेटेल कुठंतरी. ओके काल शर्ट घातला होता आणि रात्रभर ह्या शर्टानं घाम पुसला मी मला काही झोपीत कळलं नाही. ह्या शर्टानं रात्रभर घाम पुसतो पूर्ण अंगाचा मी शर्ट काढून झोपलो होतो तरी पण फुल जास्त घाम येत होता. माहीत नाही असं कशामुळे होतं आहे मला लई जास्त घाम येतो आहे आणि स्वप्न पण एकदम भयंकर पडते ती काही समजा ना ह्या 2-4 दिवसामध्ये. पण असू द्या काय अडचण नाही. भाऊ मी असा माणूस आहे ना येणाऱ्या प्रत्येक मुश्किलीवर हे लात मारून चालणार मी माणूस आहे कारण की मी कोणाचं भाषण ऐकतो माहिती आहे का मला माहिती आहे का स्वतःचं भाषण ऐकतो मी. आता मी फटाफट टेंट काढतो आधी. आंघोळीची सुविधा या पाठीमागच्या घरी झालेली आहे म्हणली आंघोळ करायची तर म्हणली जागा तर ठीक आहे म्हणलं बरं झालं. मी तर म्हणलं तर समोर इथं मंदिर आहे ना मग ह्या मंदिरामध्ये नळ येतं चालू म्हणलं तर मला बादली द्या म्हणलं ह्या मंदिरामध्ये नळाखालीच आंघोळ करतो पण ते म्हणतात देतो इथं जागा घरी आमच्या. मग ठीक आहे म्हणलं चालतंय असं आपल्याला तरी काय येतं बा कुठं ना कुठं अंग धुवून निघलं इच्छा संपला बाई. हां असाही ह्यात हे बघा खायच्या गोष्टी आहे बघा ह्या बघा इथं बदाम दिलं आहे इथं ही पाळे शंकरपाळ्या इथं शेव आहे इथं चुरमुरं शेव आणि हे सगळं माझ्या सामानाच्या पिठाचं इलेक्ट्रॉनिक गोष्टीमध्ये सगळ्या अशा गोष्टी ठेवल्या मी जागाच नाही ठेवायला मला कुठं. टेंट काढून झालेला आहे पण इथनं पुढं आता मी माझ्या टेंटमध्ये एकटा झोपणार नाही ठीक आहे ना क्योंकि अभी मैं जिसके साथ सोऊंगा उनके बच्चे इस अंडे के अंदर से निकलने वाले हैं जो मेरे स्लीपिंग बैग में किसी ने दिए हैं और कितने जन हम सोने वाले हैं पता है 31 जन हम सोने वाले हैं 31 जन आम्ही झोपणार कारण की लई पॅक चिटकले ते तिथं सायकल आहे आपली ही आहे तर मी आता इतक्यात आंघोळ केली आहे आणि बघा लगेच
म्हणजे माझा एक पण शर्ट असा नाही की जी पूर्णपणे पारोसा नाही. सगळं शर्ट पारोस आहे तर सगळं घामानं भिजलेलं सगळ्यांचा एकदम मालकाट वाश येतो. तर मी काय केलं, जिथं आंघोळ केली लगेच निरम्याचा पुढा जाऊन विकत आणला आणि लगेच हो का सगळ्यांचं हे का तुमची आवडतं आणि माझी आवडतं MH45 रायडर सफेद शर्ट पूर्णपणे ह्याला पण धुवायला टाकलेला आहे, निर्म्यात घातला. आता ही पण तिन्ही चौघं पण हे सगळं शर्ट मी निर्म्यात भिजायला घातलं. 1-2 मिनटामध्ये निर्म्यात भिजून निघत्यालं. मग त्यानंतर मी ह्याला एकदम मस्त धुवून टाकेन. उद्या फ्रेश कपडे घालीन. हे तर चहाचं नियोजन झालं आहे, चहा करतो म्हणला आहे भाऊ, तर चहा पिऊ आणि नंतर पुढं निघूया. तर आता ही कपडे मी धुवून घेतो म्हणजे मला पुढं निघाला जरा थोडं सोपं पडेल, म्हणजे दुपारचं आज सोपं पडेल. ऊन पण पडेल थोड्या वेळानं, जसं ऊन पडेल मग तशी कपडे पण वाळू टाकेन मी. असं या उभ्यानं कपडे धुतोय उभ्यानं. इथं सायकल आहे तिकडे पुढं आणि इथं फोन लावला मी चार्जिंगला. हे बघा ओके 80% झालेला आहे. नो टेन्शन. व्हिडिओ एडिटिंग करून पूर्णपणे झालेला आहे माझा. चला सकाळ ओके. समुद्र किनारा किती किलोमीटर आहे इथून? नाही जास्त नाही, इथून गेला ना खाली. हां सरळच ठीक आहे. चला हर हर महादेव आयंबाबाच्या नावानं चांग भलं. चला कोलगेट टोप आहे का? द्या एक. तर मंडळी आता आपल्याला जायचं आहे हंसोरीच्या दिशेनं, पण त्याआधी आपल्याला ना ह्या इथं पुढे एक समुद्र किनारा आहे. त्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन आपला 5G फुल नेटवर्क येतं आहे. तिथं व्हिडिओ अपलोड लावायचा आहे मला. 9चं टायमिंग झालं आहे, 10:30ला व्हिडिओ आपला झाला पाहिजे अपलोड. व्हिडिओ हा 37 मिनिटाचा पाठीमागचा. तर जायचं आहे मला लवकरात लवकर. सणासण जाऊ, सणासण व्हिडिओ अपलोड लावू. मला तिथं माहीत नाही हाय का नाही नेटवर्क आहे. माझं घाम बघा का, घाम बघा भाई, घाम बघा. हे बघा हे बघा असा घाम विचार करा. दिवसा एवढा येतो, रात्रीला घाम किती असेल भाई, लय घाम, आपण घाम. पण हार नाही माझं, हसत चालायचं. जसं वय वाढतं ही माणसाची प्रगती होती. लक्षात राहून द्या, ही प्रकृतीचा नियम आहे रे बच्चा. चल माहिती आहे तुम्हाला सर्वांच्या मनामध्ये भरपूर असं प्रश्न येतं, गाणा भाऊ हा शर्टाचा कलर का घेतला, असला शर्ट कलर का घातला. तर मला माहिती मी असला कलर घालत नाही. पण विषय काय सांगा तुम्हाला, हा कलर मला मावशीनं दिला होता. शर्ट आपल्या मंथनच्या आईनं दिला होता पाठीमागं. तुम्ही बघितलात व्हिडिओ, त्यावेळेस त्यांना मला टॉवेल हे शर्ट दिला होता. पण असू द्या काय अडचण नाही, तरी पण मान म्हणून ठेवायचं असतो भाई. म्हणजे जेवण पण म्हणा, धुणं भांडी करून आम्हाला जगवलं आहे आमच्या आईवडिलांनं. भरपूर असं हे आहे. तर माझ्या वडिलांना रुपयाचे हिशेब येत नाही कधी. पण मला एक गोष्ट कळते की भाई मला परिस्थिती जाणीव आहे. त्यामुळं भाई मी एकदम सगळ्या गोष्टी एकदम आपल्या मनानं आपण गोष्टी घ्यायच्या एकदम. ठीक आहे चला. समोरल्या साईडला एक नंबर नजारा आहे. ह्या मोसमला बघून मला एक गाणं आठवलं. कुठलं माहिती आहे का? मैं शायर तो नहीं मगर हंसी, जब से देखा मैंने मुझको शायरी आ गई. मैं शायर तो नहीं मगर हंसी, जब से देखा मैंने मुझको आशिकी आ गई. असं काहीतरी असते, समजलं का तुम्हाला? हे गुगल मॅप पाणी पेलं मला असं वाटायला लागलं या. तुम्हीच मला सांगा, आपण विजयदुर्ग किल्ल्यावर आहे का? विजयदुर्ग किल्ला आहे का? हाय काय काय म्हणतं या? विजयदुर्ग किल्ला आहे झालं काय बाई गायब झाली. आई छप्पत हो काही चाललं लगेच माझ्या हाय या लोकेशनला. बाई गुगल मॅप तू थोडं तुझ्या ट्रान्सफर करून घे रे बाबा. तू आम्हाला दानाला लावशील एक दिवशी. काश मैं यहाँ पे साइड एंगल सीन ले पाता, बिकॉज नहीं ले सकता. कारण ह्याच्या पाठीमागचं असं आहे की मला गडबड आहे, बीचवर लवकर जायचं आहे ना मला, त्यामुळं. ला 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 ला. एक नंबर घर आहे तुमचं. हाच रोड आहे ना? ठीक आहे. समुद्रावरती नेटवर्क येतं ना चांगलं? ठीक आहे चला. एक जण तर हे आहे तर मला बोललेले आहेत की नेटवर्क आहे पुढं म्हणून. चला बघू भाई. इकडं सगळ्यांच्या रिक्षाच इथे हो का? प्रत्येक जण हो का? इथं पण रिक्षा साईडला सगळ्यांकडे रिक्षा इथे आहेत. वेलकम टू माडबन बीच मंडळी. माडबन बीचला आलेलो आहे. माडबन बीच बघा हो का. आणि सगळ्यात जास्त मेन गोष्ट सांगा तुम्हाला इकडे काय आहे ती, बाय फिशिंग सुरू झाली. सगळ्या बोटीच आहे त्या आतमध्ये. ही बघा का सगळ्या टोटल बोटी ते बघा सगळ्या. विजयदुर्ग तिकडला जायला तेव्हा तिकडं आहे वा. पण मला असं लांब ना असा येडा घेऊन फिरून जायचं तिकडं, समजलं. आज आपण कॅम्पिंग करणार आहे मंडळी ह्या पूर्ण एवढ्या जंगलामध्ये. ह्या इथं
साईडला आहे समुद्र ह्या इकडं आणि ह्या समुद्राच्या किनारी आणि ह्या खुर्ची ह्या बाकड्याच्या इथं मध्ये इथं आज मी असा टेंट लावणार आहे आणि मस्त कॅम्पिंग करणार आहे खूप जास्त भारी. काय करता येईल तेवढं खायला करणार आहे दुपारच्या वेळेस. आता नाश्ता करायला आपल्या दादांच्या घरी जाणार आहे मी. तर कपडे तर वाळायला टाकलेले ती कपडे वाळून झाले बी असतील. मी तिकडे गेलो नाही बघायला. अर्धा पाऊण तास तिकडे वर गेलो व्हिडिओ अपलोड करायला. आलो आजची व्हिडिओ अपलोड करून 2-3 किलोमीटर गेलो. तर नाश्ता करू जाऊन भाऊच्या घरी इथं आणि तर सरपंच इथं राही इथं चूल वगैरे मांडायची दुपारच्याला मस्त बेत करायचा. चला जाऊ आणि थोडा नाश्ता करून येऊ. अजून काही मी खाल्लेलं नाही. चला 4G 5G 4G 5G सारखं चालतं या इथं. ही बघा 5G 4G 5G 4G बघा हाय काय बघा 4G 5G व्हिडिओ लावला आहे अपलोडला 33 मिनटं म्हणायला लागले. आता 50% गेला आहे 50% राहिलेला आहे आणि 33 मिनटं सांगतं टायमिंग. बघू आता केव्हा जातो या. पण समोरचा समुद्र खूप जास्त भारी आणि त्याहून भारी काय दिसतंय माहिती का ह्यातमध्ये आपल्या मासेमाऱ्यांच्या सगळ्यांच्या बोटी यातमध्ये आणि एकदम सुखमय प्रवास त्यांचा चालू आहे आपला मासेमारीचा. ते खूप जास्त भारी आहे. तुमचा मित्र जर इकडे कोण असेल ना विजयदुर्ग गल्ल्या साईडला जर मासेमारीमध्ये कोण आहे तर पाठवा. तुमच्या ह्यात कुठली तुमची बोट दिसते इथे एक बोट निघाली अशी बघा. कोकणामध्ये कशी असते माहिती का ओगवती वाडी मावळती वाडी वरची वाडी खालची वाडी मधली वाडी असं असतं. तर आता आम्ही सध्याला खालच्या वाडीमध्ये या. खालच्या वाडीमध्ये अशी घर आहे ती कोकणातली आणि हे आपल्या दादांचं घर आहे एवढं मोठं. दादा आमचं लय मोठं आहे. दादाच्या घरी आलेलो आहे इथं नाश्ता करायचा आणि त्यानंतरनं सगळं आपल्याला सामान घ्यायचं आहे. मग नंतर खाली देते आपल्याला पाणी हे सगळं घेऊन. विनायक पवार गणेश बांधवसे बरोबर. तुम्ही जरा माहिती द्या ना मला. हां दिलं त्यांना त्याच्यासाठी फक्त माहिती त्यांनी पण त्याच्यासाठी माहिती मागितली होती. दिली की त्यांना काय दिलं आधार कार्ड दिलं की आधार कार्ड दिलं का नाही त्यातमध्ये सगळं असतं. फोन नंबर कोणी घेत नाही आधार कार्ड दिलेलं असते. आणि तर मित्रांनो आता ह्या इथं टेंट लावायला थांबलो होतो पण इथल्या गावातले दादा आपण कोण आपलं नाव वगैरे काय नाही 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 मला बघायला लागेल ना. तर हे आपले दादा इथे अच्छा पोलीस पाटील पण एका गावामध्ये एकच पोलीस पाटील हां महसूल गावाप्रमाणे असतं. ते गाव कुठलं होतं ते माडबन होतं ते माडबन वरीलवाडा ओके हे माडबन. अच्छा असं आहे का ठीक आहे. तर आपले दादा आले आहेत आणि दादा म्हणतात हे तर तुम्हाला थांबण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतकडून परमिशन घ्यायला लागेल. आणि असं म्हणजे पहिल्यांदा कुठंतरी व्हायला लागलं की असं म्हणजे थांबायला येतं परमिशन. नंतर ना मी हा इथं आलो त्या गावातल्या दादांना मला इथं मदत पण केली थांबायला. ते आता त्यांच्याकडे खुर्ची घेऊन आलो आणि हे तर थांबत असताना ते आले मध्येच. आणि काल रात्री पण आपण त्याचं आधार कार्ड दिलं तर त्या ताईंना आणि हे म्हणतात की इथं 2 पोलीस पाटील असतात. मग ते म्हणतात की आम्हाला इथं परमिशन तुम्हाला घ्यायला लागेल ग्रामपंचायतकडून तुम्हाला थांबायचं असेल तर. आणि ते मला व्हिडिओ बघतात तरी पण ते माझं समजून घ्याय नाही. ते मला फक्त थांबायचंच भाई तर मी काय तुमच्याकडून काय चोरी वगैरे काय करून जाणार नाही. त्यांना हे पण सांगितलं आधार कार्ड दिलं परमिशन काढायला लागेल परमिशन काढायला लागेल नुसतं एवढंच म्हणतात ते. बघू आता काय होतं आहे ते. दादा आले तिथं ग्रामपंचायतमध्ये निघालो इथं अर्ज लिहून द्यायला कारण की इथे थांबायचं असेल तर अर्ज लिहून द्यायला लागेल मला. जाऊन अर्ज लिहून देऊ यांच्या संग जातो आता. चला रात्री खरी परमिशन घ्यायला पाहिजे. पोलीस स्टेशन पाठीमागचे ते गावामधले जे मॅडम होत्या पोलीस पाटील तीच आता येते तिनेच कळवलं मला. त्यांच्याकडे काढला ती परमिशन घेतली होती मी थांबायची. हो तिनेच मला आता कळवला. हां ते कसं त्यांनी पण तुम्हाला काय सांगितलं तुम्ही एका दिवस राहताय हो ते म्हणला तिने आता तिनेच कळवलं मला कुठे माहिती होता हे. मग ते त्यांनी तुम्हाला सांगितलं की त्यांची चुकी आहे ना. त्यांना तुम्हाला लेट सांगितलं त्यांना तुम्हाला रात्री सांगायला पाहिजे होतं ना. लक्षात आला तिनेच आता मला कळवला. तिने आता तिथे नाट्याला फोन केला नाटा पोलीस स्टेशनला. म्हणजे नाटा पोलीस स्टेशनने सांगितलं आमची काय कुठली परमिशन घेऊन आलेले नाही. मग आता सायकल तर फिरायचं म्हणून तर परमिशन घ्यायला लागते. काय फिरायला परमिशन घ्यायला लागते. हो गावात तुम्ही काहीतरी हे करताय गावाला वस्ती काढताय ना. परत सांगतो तुम्हाला मगाशी काय सांगितलं फिरण्यासाठी नाही समुद्र किनारा फिरण्यासाठी आहे. तुम्ही जर तिथे वास्तव्य करणार असाल तर तुम्हाला एक ग्रामपंचायतीला माहिती द्यायला पाहिजे. ऐका एक मिनटं ग्रामपंचायतीला माहिती द्यायचं हे मी पहिल्यांदा ऐकतोय. आणि पोलीस पाटीलला मी काल रात्री त्यांना तिथं आधार कार्ड मी त्यांना फोटो दिलं होतं. कालचा तुमचा विषय होता राहायचा म्हणून तुम्ही आता काय म्हणाला आज पण मी राहणार आहे. आता कसं झालं आता हे माझ्यापाशी त्याच्यात आले समुद्र किनारी आणि आता मी तिथं टेंट लावणार होतो. कोणी हे आले माझ्यापाशी तिथं. मग त्यांना म्हणलं मी राहणार आहे. मी टेंट माझा लावायला लागलो होतो. त्यांना म्हणलं हो मग घ्या म्हणलं आधार कार्ड काय लागेल ते
तर ते म्हणले तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल ग्रामपंचायतकडून. तर मग इथं मी डायरेक्ट तुमच्यापाशी आलो. व्हिडिओ असे बरेच बघितले आहेत की जे ट्रॅव्हलिंग करतात सांगतो एक खुर्ची काढ. अशी ज्यांच्याकडे राहतात त्यांची परमिशन घेतात आणि राहतात तिथे एका दिवसासाठी. ते एका दिवसात असेल तर ठीक आहे म्हणालो, एक रात्रीचा फक्त विषय. तुम्ही पूर्ण तो कालचा दिवस गेला, आज परत राहणार. नाही मी रात्री आलो, दिवस नाही कालचा, मी रात्री फक्त आलो तुमच्यापाशी. नाही, तसं नाही म्हणणं आहे. कालचा एक रात्रीचा दिवस, आजचा दिवस पूर्ण आणि परत राहणार तुम्ही असं म्हणताय. तुम्हाला परमिशन घेऊनच राहायला पाहिजे. मग त्यांच्याकडून मी तुम्हाला आधार कार्डचे रात्री फोटो घेतले होते तुम्ही माझे. ते काय बोलले मला, काल मी संध्याकाळी फक्त राहणार आहे, उद्या सकाळी मी मालवणला जाणार आहे. ते आता परत मग आता जर मालवण जिथं राहणार आहे म्हणजे तिथं. पण त्याचं परमिशन घ्यायलाच लागेल ना. मग मी त्यांना ते सांगितलं, तुम्हाला साधी नुसती परमिशन ग्रामपंचायतीनं परमिशन घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. तर मग तुम्ही अजूनपर्यंत परमिशन घेतली नाही कुठं आणि हे असं नाही होत. बरं ठीक आहे, आता घ्यायला लागेल ना. काय Permission. नाटा बोलण्याचे फोन कर, त्याला बोलून घे, सरळ सरांना बोलून घे. अहो साहेब महाराष्ट्रातला माणूस आहे, जवळ पण महाराष्ट्रातला असू ऐका दे, एक मी मिनिट, म्हणतो महाराष्ट्रातला असू दे. मी चोऱ्या माऱ्या करणारा माणूस नाही. आता कोण सांगू शकतो ऐका आता एक मी मिनिट, याच्यामध्ये आहे, मी चोरी करीन, मी एक लांडी मिनिट करीन, ऐका ना, मी एक मिनिट ऐका ना, मी काय म्हणतोय. बरं माझं बी थोडं ऐकून घ्या तुम्ही. मी 3 वर्षापासून बाहेर फिरतोय, अनेक राज्य अनेक देश फिरलोय सायकलीवरती. मी पहिल्यांदा ह्या गावामध्ये बघतोय इथं डायरेक्ट तुम्हाला बरं आलोय परमिशन घ्यायला, तुम्ही म्हणताय पोलिसांना फोन करा, ह्याला फोन करा. हे असलं कुठलं आहे? सरळ म्हणा तुम्ही थांबू नका, निघालो मी इथून. एवढं काय येतं पोलीस स्टेशनला फोन करा, मला एवढा वेळ लागेल थांबायला. माझं व्हिडिओ मी एडिटिंग करतो, मला 2 मिलियन फॉलोवर आहेत, मला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. मला व्हिडिओ एडिटिंग करायला लागते, माझ्यापाशी एवढा वेळ नाही तुमचे साहेब असतो थांबायला. तुम्ही म्हणा तू थांबू नको, मी निघालो इथून. एवढं काय साहेब त्यात सांगा बरं. मग बरं हे ओळखतायत मला, ते सगळे हे ओळखतायत मला. ओळखतात ठीक आहे, पण हॅलो? आता सध्या अहो काहीतरी मी वेगळंच बोलत आहे ना आता चालू. एक मिनिट हा. ऐका मी आता हा, काय माहितीये? त्यांना परमिशन पुण्या- द्यायला पाहिजे का नाही ते अरे, म्हणतात येतात साहेबांना ना. बोलवा. वाघसाहेब येतात आता मी ना. ती गोष्टी करत नाही ना आलो मी. तुम्ही भेटा माझ्यामध्ये. हा हॅलो. काय असतं तेव्हा. हा. आणि कोकणामध्ये असं पहिल्यांदा झालंय. पासून पहिलं असं गाव भेटलं, पहिलं ग्रामपंचायत कार्यालय माडबन. हे बघा पहिलं असं गाव भेटलंय बाई. ह्या इथं असं झालं का नाही, पोलीस स्टेशनला फोन करा, ह्याला फोन करा, त्याला फोन करा. काय बाई जणू काय मी बाई चोर या काय तुम्हाला सांगू. इथं असं चुकी झाली ह्या गावात येऊन असं वाटायला लागले मला. आता इथं पण परमिशन घ्यायला आलो ह्या इथं बरं का. आणि जे कोणी आतमध्ये जे होते का नाही मेन बसले खुर्चीवरती, ते डायरेक्ट कसं म्हणतात जेव्हा तुम्ही आणि त्या ताईंना मी रात्रीच्याला परमिशन हे माझं आधार कार्ड दिलं, हे सगळं दिलं या. आणि मग त्या ताईंना काय केलं, हे तर ह्या इथं जे ग्रामपंचायत आहे ना, मग ह्यांना ह्या इथं हे दिलं नाही, काय म्हणतात ते लवकर त्यांना सांगितलं नाही. ते म्हणतात की आम्हाला उशिरा सांगितलं. मग उशिरा सांगितलं त्यांची चुकी ना, देताना तुम्हाला उशिरा सांगितलं. मला थोडीच माहिती होतं हे तुमचं गाव आणि हे गाव वेगळं आहे. अंतर किती फक्त 1 किलोमीटर. जर मी 1 किलोमीटर काल रात्री राहिलो होतो आणि 1 किलोमीटर नंतर जर मी पुढं राहतो या, तर एवढ्याला परमिशन लागते का मला तुम्ही सांगा बरं. परमिशन द्यायला मी नाही पण म्हणून नाही, इथं परमिशन द्यायला अर्ज लिहून द्यायला मी दुसऱ्यांदा आलो ह्या इथं. आणि अर्ज द्यायला आल्यानंतर नाही काय म्हणते पोलीस स्टेशनला फोन करा, तिकडनं माणूस बोलवून घ्या. नाही मी फिरायला आलो आहे का भाई, मी पोलीस केस करायला आलो इकडं, मला सांगून द्या बरं तुम्ही. हे काय असले राव. बरं बाहेरनं येणारी माणसं वाईट त्यांच्या संग असतं मला तुम्ही सांगा कमेंट करून. आणि त्यांचं ते तसलं बोलणं एवढं उसा आवाजामध्ये जाऊन काय बाय मी चोर टाकवाय. जीवनामध्ये कधी माडबनमध्ये येणार नाही, जीवनात मी स्वतः तरी येणार नाही बाई इथनं पुढं कधीच. तर मंडळी आता आपले हे आहेत ना निघायची वेळ झालेली आहे, ठीक आहे ना. इथं आपल्याला थांबून उपयोग नाही, कारण की इथं लॉच आहे बाई, सगळा लॉच आहे इथं. काय तुम्हाला सांगू, पाक डोकं क्रॅक झालं. हे बघा कपडे आणले ते वाळा टाकली काढून आता. आणि अजून काय सांगू, हे बघा आज म्हणलं होतं इथं मस्त चूल बनवून म्हणलं मग हे मस्तमध्ये करावं म्हणलं होतं, थोडंफार खायला खाऊन मस्तमध्ये हे करावा. हे तर थांबू दिलं नाही. ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, मी इथं मी ना काल रात्री आपण ज्या गावात थांबलो होतो ना पाठीमागच्या, त्या गावामध्ये तिथनं 1 किलोमीटर पुढं आलो आहे आपण. आणि फक्त 1 किलोमीटर समुद्रकिनारे आलो या. त्या फक्त गावात होतो आपण समुद्रकिनारे आलो. आणि तिथल्या पोलीस पाटील म्हणजे इथं 2-3 वाड्या आहेत त्या. तर त्या वाड्यामध्ये नाही, इकडल्या कोकणामध्ये अशी म्हणजे वेगळी पोलीस पाटील अशी असतात. तर मग ते ताई होते, त्या ताईंना मी आधार कार्ड दिलं माझं आणि त्यांना म्हटलं मी उद्या मालवणकडल्या त्या साईडला निघणार आहे. तर मालवणला जायला तर मला भरपूर वेळ लागणार आहे, म्हणजे अजून 15-20 दिवस लागतील मालवणला जायला. मग मी काय केलं ना, मी इथं आलून ह्या इथं मी थांबलो आता मागाशी. आणि त्यानंतर ना माहीत नाही कसं काय टेंट वगैरे मी काहीच नव्हतं लावला. त्यानंतर ना दुसरे हेतल्या वाडीतले पोलीस दादा आले, म्हणजे पोलीस पाटील आले. पोलीस पाटील ते येऊन मला म्हणले परमिशन हे द्या ते द्या. मग त्यांना मी आधार कार्ड हो देतो म्हणलं. ते म्हणले तुम्हाला जर थांबायचं असलं इथं तर तुम्हाला ग्रामपंचायतकडून परमिशन घ्यायला लागेल. मी म्हणलं हो ठीक आहे घेतो म्हणलं परमिशन. मी तिथं गेलो परमिशन काढला. तर तिथं जे आतमध्ये कोण खुर्ची बसलं होतं का नाही, डायरेक्ट भाई जी
म्हणजे बोलल्यात ना भाई असं मला, म्हणजे एवढ्या मोठ्या आवाजामध्ये, म्हणजे मी गेलो ते नॉर्मल. मग तुम्हाला कळत नाही का सांगायचं तुम्हाला? हे रिस्पेक्ट आहे ना भाई. आम्ही कुठं म्हणतोय, बोला ना तुम्ही, तुमच्या खुर्ची बसलाय, खुर्चीप्रमाणे काम करणार. बाबा मी काय चोर वगैरे लुटर काय नाही, आणि ते ओळखतायत मला तरी पण अशी वागणूक. अरे असं करायचं नसतंय बाबा. माझ्या संख्येला दुसरं अजून बरेच आपली मराठी माणसं येत नाही फिरायला, टेंट लावायला नाही, ती चोऱ्या वगैरे करायला कोणी येणार नाहीत. हे असले कुठली पद्धत आहे बोलायचं मला सांगून द्या बरं तुम्ही. मस्त बसलो असतो, रात्रीच्याला राहिलो, सकाळी निघून गेलो असतो. पण विषय काय झाला, मी तिथं गेलो, मी स्वतःहून तिथं परमिशन द्यायला गेलो, अर्ज लिहून द्यायला गेलो. तर मी त्यांना काय म्हटलं, मी काल रात्री त्यांना असं म्हणलं, मी पाठीमागच्या गावात रात्री थांबलो होतो. मग परमिशन घेतली का नाही? तर परमिशन रात्री आधीच घेतली होती, त्यांना माहिती बी होतं परमिशन घेतल्याला, तरी पण असं बोलणं. असा लोक झाला आहे. तुम्हाला मी पुढे जाऊन सगळ्या गोष्टी सांगतो. आधी इथनं निघतो मी, माझं डोकं जरा लय हाय लेवलला आहे. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सविस्तरपणे समजून सांगतो. आधी ठेवू द्या सायकलीवर चालणारा माणूस चोऱ्या कराल का मला सांगून द्या कधी? ते बी बाई प्रसिद्ध असताना तुम्ही ओळखताय मला सगळीजणं, काय राहो. पण एक आहे भाई जीवनात, ह्या मातीची शपथ घेऊन सांगतो, ह्या मातीची शपथ घेऊन सांगतो, माडबन गावामध्ये जीवनात कधी येणार नाही, जीवनात येणार नाही. मी 3 देश फिरलो सायकली होती, 3 देश. पण मला आज पहिल्यांदा कळलं की गावात थांबायच्या आधी तिथं परमिशन सगळ्यांकडून घ्यायला लागते. पोलीस पाटलाकडून परमिशन घेतली तरी, ग्रामपंचायतमध्ये गेलो तरी, नंतर मध्ये पोलीस स्टेशनमध्ये परमिशन घ्यायची. सायकलवाल्याला जी बाहेर नाही त्यांना फिरून द्यायचं. अरे फिरायला आलोय, चोरी थोडीच करायला आलोय, तुमच्या घराला थोडीच मागून खातोय, तुम्हाला थोडीच म्हणतोय भाई मला पैसे द्या. यार काय गडे, इथून पुढं नाही भाई ह्या गावात जीवनात येणार नाही भाई, कधी मरेपर्यंत येणार नाही. शब्द आहे आपला, शब्द. लय वाईट वाटलं राव, लय वाईट वाटलं. म्हणजे एवढं वाईट वाटलं का नाही मला, लयच वाईट वाटलं यार भाई. यार तो माणूस मला ओळखतो यार, ती माझ्या संग सेल्फी काढली यार. ती जे पोलीस पाटील होते ना, त्यांनी माझ्या संग सेल्फी काढली भाई. आणि तिथं जाऊन त्यांना म्हणू तर शकतात ना बाबा, सरपंच होते गावचे, तिथं त्यांना ते खुर्ची बसले, त्यांना म्हणू शकत होते नाही ह्यांना ओळखतो, चांगला माणूस आहे. अरे चोरी करायला थोडी चालतो. जर मी फिरतोय, मी कोकण दाखवतोय, मी एक भारतीय नागरिक आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्रातला MH मधला आहे आपल्या. अरे माझे सायकलीवर देशाचा तिरंगा आहे, तुम्ही रोज व्हिडिओ बघताय आणि तुम्ही असं बोलताय जणू काय मी चोर लुटेर आहे. काय बोलू, लय वाईट वाटलं, लय वाईट. कोकणातलं एकदम घाण एक्सपिरियन्स हे झाला माझं सगळं. तरी शांगदाण्यामध्ये एखादा खडा असतो ना भाई, तसंच असतं रे इकडे पण. जाऊ द्या, सगळी माणसारखी नसते ती. आणि हा ब्लॉग अपलोड करणार पूर्ण ब्लॉग अपलोड करणार. तर मंडळी ह्या रोडवरनं आलो आहे आता, हो का, ह्या रोडवरनं असं चालू आहे. आणि ह्या रोडनं इकडं आपल्याला जायचं आहे खाली इकडं. ही रोड इकडे वर रत्नागिरीकडे जातो या, आणि हा रोड इकडे खाली हंसोरेकडे जातो आहे. म्हणजे हंसोरे गाव आहे आतमधलं एक छोटं गाव आहे, त्या गावात आपण चाललेलो या. आता तिकडे पण असं होणं झालं माझ्या संग. चला जाऊ. आता पाऊस आलाकडे, पण पावसात चालण्याची जी मजा असते ना ती खूप जास्त भारी. ज्यामुळं मला अजून तुम्हाला छान छान गोष्टी दाखवता येतात. म्हणजे जेवढं बी अजून हिरवं येतं ना काय तेवढं सगळं तुम्हाला दाखवत येतं. पाऊस आला बरं आहे. आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना सध्या पावसाची गरज आहे, कारण की इकडे पाणी कमी आहे. त्यामुळे म्हणतो द्यावा थोडा पाऊस दे रे कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी, थोडा पाऊस दे अजून. आई अरे यार काय मस्त रोड आहे. एकेला साईडला पूर्ण पाणी, एकेला साईडला रोड. वाह, और क्या चाहिए जिंदगी में. वेलकम टू हंसुरे. आपण आलो कोकणामधल्या हंसुरे या गावामध्ये. पाठीमागचं ते गाव सोडून इकडे आलेलो या. आणि आपला जो आजचा मुक्काम आहे का नाही, लगभग भाई कुठलं मंदिर म्हणला, गिरीश्वर.
तर गिरेश्वर एक मंदिर आहे इथं जे खूप जास्त प्रसिद्ध आहे, मला लय जणांना सांगितलं. तर आता आपण निघालो, एकदम मस्त असा रोड आहे, मस्त गाव आहे. तर चला जाऊ आपण एकदम मस्त मध्ये. आपले काही दोस्त लोक इथं आहेत ते, आणि प्रत्येक गावामध्ये मला ओळखते ते, मध्ये ओळखते ते. व्हिडिओ बघता ना भाई? हां भाई, जोक नाही भाई, सगळ्यांचं प्रेम आहे भाई आपल्यावरती लय जास्त. भाई इथं रोड आहे सर? ठीक आहे, चला येत आहे संग. सायकलचा रायडर बदललेला आहे ह्या गावामधला. एका पोराला मी रायडर म्हणून थोडं ठुलं सायकल चालवायला. भाऊ सायकल टाकाल या. मी लय थकून गेलो कारण की घामानं पूर्ण वाला, हे बघा पूर्ण घामवाला आहे. मंदिरात निघालो, इथं समोरच मंदिर आहे. पाऊस लय भयंकर येणार नाही कारण की वारण ही आबाळ आलंय ना, त्याच्यावरून समजतंय. तर मंडळी काय म्हणता? अरे आवाज नाही रे येत. मी कोकणकर, हां असा आवाज निघला पाहिजे बघा बरं. बाई उलट मी जेवढं बाई कोकणामध्ये मी जेवढ्या बारीकीने फिरतो ना, तेवढा कुठला ट्रॅव्हलर फिरणार नाही जेवढा बारीक मी फिरतो या. बाई तुला माहिती आहे का अलिबाग बंद गाव निघलो या? 3.5 महिन्यापूर्वी अलिबाग बंद निघलो, 3.5 महिन्यापूर्वी. अजून इथपर्यंत चालतोय. मग एक एक गाव, प्रत्येक गाव बघतोय भाई मी, दाखवतो या. गाव बघा, आपलं कोकण बघा. हा कोकण आपलं लय भारी भाई. प्रत्येक गावामध्ये मला पोरं सपोर्ट करते ते कोकणात, प्रत्येक गावामध्ये. मंदिरामध्ये आलेलो या, आणि आज हे आहेत आपल्या वस्ती करायची या. पण हे आहेत ना जे पुजारी जातात ना, ते म्हणतात की इथल्या ट्रस्ट आहेत कोण, त्यांना विचारायला लागेल. तर मी म्हटलं ठीक आहे चालतंय म्हटलं. मग त्यांना फोन लावला करायला, त्या ट्रस्ट साहेबांसंग बोलतो मी थोडं, आणि मग नंतर परमिशन घेतो. आणि जर नाही थांबून दिलं तर मग खाली खडकावं लावूया. तर खडाक फोडून भरपूर आहे आपल्याला, टेन्शन नाही. बघूया एकदा विचारून, जमलं तर जमलं. मला एकच कळत नाही, मंदिरात का बरं थांबून देत नाही, ते काय होतं नाही. मी कुठे तुम्हाला म्हटलं थांबून? तुम्ही नाही म्हणलं नाही. अहो काय म्हणतो, लोकांना माहिती आहे मी कसा आहे, पण त्यांना माहिती आहे वाही चोरी मारी करणारा माणूस नाही. मी त्यांना आता 2-3 वेळा भेटलो, त्यांना विचारा. हां तसं काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला. काय की जाऊन द्या की पाहुणं, मला मंदिरात नाही राहायचं, मी तिकडे खाली जाऊन राहील. पण मला एकच म्हणायचं आहे, जर कोण कोकणामध्ये येते ती एवढी लांबणं माणसं भक्तगण येते ती, जर त्यांना थांबून देत नाही ती, व ती चोरी करणारी तर नाही ती, मग त्यांना थांबून का देत नाही ते, मला ही प्रश्न, म्हणजे प्रश्न माझ्या मनात लय मोठा निर्माण झाला आहे. साहजिक आपल्या जगभर त्यांचं आज नाव आहे. आज जातात तिकडे लोक त्यांना फोटो काढतात, त्यांना ओळखतात. आणि मी बघतो युट्यूबवर त्यांचे 2 लाख सबस्क्रायबर आहेत, त्याच्यावर इंस्टाग्रामवर त्यांचे 1 मिलियनच्या वरती आसपास त्यांचे हे आहेत. त्यांच्याकडून काही चुकी होणार नाही, कारण आज ते कणकादित्यापासून अगदी मंदिरच करत आले. मी काय उलट मी मंदिरं प्रसिद्ध करतोय आपल्या कोकणातली. त्यांना मी सुचवलं हे देऊळ. त्यांना तुम्हाला सांगितलं किती 10 दिवसापूर्वी भेट झाली आमची. सगळा व्हिडिओ बघा रे, खरंच पाया पडून सांगतो, सगळा व्हिडिओ बघून जावा. सगळा व्हिडिओ बघा तुम्ही. आता सांगतो मी टॅन लावतो इथं, माझा हात हलवू द्या मला बोलताना. आता मला फक्त एकच गोष्ट सांगा बरं का, जर एवढ्या लांबणं लय काय नाही, एवढं मोठं मंदिर आहे ही एवढं मोठं मंदिर आहे. आणि असं एकच नाही, कोकणामध्ये कितीतरी म्हणजे हजारो मंदिर असतील कोकणामध्ये. एवढं मोठं मंदिर आहे, तर ह्या मंदिरामध्ये एक माणूस रात्रीच्याला राहू शकत नाही, साधा एक माणूस रात्री झोपू शकत नाही. तर पण मला माहीत नाही भाई, कोकणामध्ये मी आल्यापासून भाई अशा परमिशन हे ते, तरी मी तुम्हाला भरपूर अशा म्हणजे व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी मी सांगत नाही, पण मला आज सांगून द्यावं. आणि ह्या मंदिराचा विषय नाही हो, मंदिर तर सगळीच मंदिरे चांगली असतात, पण जी माणसं आहेत का नाही ते मला समजा नाही का थांबून. बरं मलाच नाही असं नाही, कुठला जरी बाहेर यात्री आला का नाही थांबून देत नाही जास्त करून. मला समजत नाही कशामुळे एवढा मोठा गाभारा आहे मंदिराचा, कशात ठुला या बरं. काय तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहे एवढा मोठा की नाही वा मंदिरात कोणी झोपलं नाही पाहिजे ना असं? बरं 2 CCTV कॅमेरा येतं भाऊ, मी म्हणतोय माझं आधार कार्ड घ्या, माझं पॅन कार्ड घ्या, माझा नंबर घ्या, माझं सगळं घ्या, तरी पण थांबून देत नाही ती. अरे मग एवढं मोठं मंदिर बांधून उपयोग काय असतो मला सांगून द्या. जर त्या मंदिरात कोणी रात्रीला झोपू शकत नाही तर एवढ्या मंदिराचा मोठा उपयोग काय असतो या? मला एवढीच गोष्ट कळत नाही. मला नका थांबून देऊ, मी जाऊन टेंट लावेल तसं. पण मी भाई ज्यावेळेस आता महाराष्ट्रात आलो ह्या 5-6 महिन्यामध्ये महाराष्ट्रात आलो या, नाहीतर 2-2.5 वर्ष भाई मी बाहेरच काढले ते सगळी. पण भाई एक सांगतो, ह्या गाळ्या शपथ घेऊन होतो, ह्या नरड्या शपथ घेऊन सांगतो, महादेवा शपथ सांगतो, मला बाहेर म्हणजे महाराष्ट्र सोडून बाहेर मला कुठंच परमिशन नाही काढायला लागली अजूनपर्यंत. एकाही मंदिरात परमिशन काढायला लागली नाही, एकाही मंदिरात. माहीत नाही इकडे काय भानगडे कोकणामध्ये ती. जर तुम्हाला मी दिसतोय माझ्यासारखा कोणी सायकल यात्रा दिसतोय तर आधार कार्ड घ्या, पॅन कार्ड घ्या, फोन नंबर घ्या, त्याला राहून द्या म्हणतो मी, त्याला राहून द्या प्लीज, त्याला राहून द्या. बिचारा लांबणार, मी एवढा मोठा चढ ढकलून इथं आलोय, कशासाठी आलो या? वाघाची भीती असते त्यामुळे साईडला एक कोपऱ्यात कुठतरी मी कोपऱ्यात टेंट लावेल ना भाई कुठतरी. तुमचं काही घेऊन जाणार नाही भाई. मी रिक्वेस्ट है, आई रिक्वेस्ट यू प्लीज़, अगर आ रहा है ना यहाँ से वहाँ से, अगर कोई ट्रैवलर आया तो उसको रोकने दो यार प्लीज़, आई रिक्वेस्ट यू प्लीज़. चला
आता जाऊन खाली टेंट लावतो. मला काय राग बिग नाही आला कुठल्या गोष्टीचा, पण मला वाईट वाटतं भाई, एवढं मोठं मंदिर असून जर त्यात कोणी राहू शकत नाही तर उपयोग नाही भाई एवढ्या सगळ्या ह्याचा. रायगड किल्ल्याची माहिती आहे. राहायला एक दिवस एक रात्र त्याला मुक्काम करायचा होता आणि इथून थोडी माहिती करून यूट्यूब चॅनलवरती असतात ते. तर ते म्हणत होते की एक रात्र काढायची होती मला इथे, तर व्यवस्था आहे का राहायची. तर म्हटलं आता मी कसं आता पदाधिकाऱ्यांना फोन लावून विचारतो. अरे दीपक लिंगात आला होता विचारायला. दीपक आता तो खाली गेलाय. दीपक मला बोलला कोण आले होते का, म्हटलं नाही. चला भाई आता ह्या मंदिरातनं बाहेर पडलेलो आहे, देवाचं दर्शन पण घेऊन झालं नाही मला. इथं जाऊन टेंट लावू. माझी आई म्हणते गणू सुरक्षित ठिकाण राहिलं का र. मी म्हणतो होय आई एकदम मस्त सुरक्षित ठिकाण राहिलो या. राहिला कुठं जंगलामध्ये वस्ती आहे त्या का, हो आहे त्या. मी एकटाच असतो जंगलामध्ये. ह्या असं मला परिस्थिती, मला असं दिवस लागतात काढायला. हा असू द्या, कोकणातल्या माणसानं थोडी साथ देत जावा र. तुमच्या एवढ्या लांब एवढा पण त्रास नसतो द्यायचा. मी एकटा माणूस आहे रे, मी एकटा माणूस आहे. बरं तुम्हाला माहिती राव मी कसा आहे ती, तरी पण तुम्ही माझ्या विरुद्ध कसं काय बोलता राव, मला समजत नाही खरंच का बरं. ह्यामुळेच आपली माणसं महागायती का बरं. टेंट लावलेला या आपल्या मंदिराच्या बाहेरच्या साईडला टेंट लावलेला आहे. आपलं मंदिरही खूप जास्त मोठं भेटेल. मला भरपूर मंदिरामधलं हाकललं आहे साईडला, मी दाखवून दिलं नाही अजून नाही दाखवून दिलं मी एवढं. जर त्या मंदिरामध्ये मी जर रात्रभर राहिलो असतो तर काय झालं असतं. खड्डा नसता पडला ना, काय झालं असतं. माझ्याकडून आधार कार्ड घेतलं असतं, मला राहून दिलं असतं, काहीच नसतं झालं. असा माझा पहिला या चॅनलला ब्लॉग असून जे एवढा जास्त मी टेन्शनमध्ये आहे. मला वाईट वाटलं आहे, मला राग अजिबात नाही आला. मला माझं मन दुखलेलं आहे जास्त कोकणामध्ये. आज आल्यापासून लय पहिल्यांदा एवढं मन दुखलं आहे की मराठी माणसालाच जागा नाही तर थांबायला. तुमचंच म्हणणं सांगा काय आहे ते मला कमेंट करून. टेंट लावलेलं आहे आता, पण ती मंदिर बघितलं का नाही, दुखतं आहे आतमध्ये ती मंदिर बघून की मला ते जागा नाही राहायला. तुम्हाला समजतंय का, मराठी माणसानं बांधलेलं मंदिर आहे, मराठी माणसाचं मंदिर आहे. 40-50 लाख रुपयाचं मंदिर असू द्या, ती एवढा मोठा गाभारा आहे, महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये राहायला मला रात्री त्याला परमिशन नाही. काय दुर्दैव माझं, काय दुर्दैव म्हणायचं, काय पाप केलं असं एवढं मोठं. कोकणामध्ये जर कुठला जरी सायकल होईल आधार कार्ड घ्या, पण प्लीज आय रिक्वेस्ट यू त्याला राहून द्या, खरंच त्यांना राहून द्या जर कोणी येतं तर. मी खूप आशा आलो, माहिती मी कुठून आलो या, तेव्हा ती कुठे गेलं, तेव्हा ती जंगलात आलो, तेव्हा ती खाल्ले जंगलात एवढा सगळा मोठा चढ पार करत या धरणात ना असं शिकवून इकडे आलो या. मंदिरात थांबण्यासाठी आलो माझ्या महादेवाचं मंदिर आहे म्हणून. नाही म्हणली परमिशन नाही थांबायला. मंदिर बांधून ठेवा चांगली, ती अशी पुजत राहा, चांगलं असते उलटं. पण त्या मंदिरात जर कोण झोपू शकत नाही ना रात्रीच्या माणूस, तर तुमच्या एवढ्या मोठ्या मंदिराचा उपयोग नाही, काय लक्षात राहून द्या. चला हर हर महादेव. बोला काय म्हणता. कुठे आलात. पंढरपूर. ओके. कुठून निघाले तुम्ही. अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, लेह लडाख, जम्मू काश्मीर, राजस्थान, जयपूर, नेपाळ, काठमांडू, पशुपतीनाथ, मुक्तीनाथ, दार्जिलिंग, सिक्कीम, गँगटॉक, बाबाधाम, नाथुला, थिंपू, भूटान, गुवाहाटी, आसाम, कामाख्या, भरपूर अनेक ठिकाणी फिरलो मी. ओके ओके ओके. आणि आता इथून कुठे खाली जाणार का. हां मालवणकडं. अच्छा. एक समजत नाही, एक विचारू मंदिरात राहून का देत नाहीत बरं इकडं. प्रॉब्लेम काय माहिती काय, सध्या राजकीय सक्षमीकरण सध्या बेकार आहे आता विषय. कसं आहे हां. एक माझ्या मतीनं, हां. तुम्ही मराठी माणूस आहे, मी मराठी माणूस आहे, तुम्ही महाराष्ट्रातले, मी महाराष्ट्रातले. एवढं मोठं मंदिर, एवढा मोठा गाभारा आहे, आतमध्ये CCTV कॅमेरे आहेत. जर एका मराठी माणसाला जर एवढ्या मोठ्या गाभाऱ्यामध्ये जर एक रात्र जर झोपायला मिळत नाही ना, आपल्यासाठी ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काहीच नाही. बरोबर आहे. मी काय म्हणतो, आधार कार्ड घ्या, पॅन कार्ड घ्या, मोबाईल नंबर घ्या, आतमध्ये राहून द्या, नका राहून देऊ. पण आपणच आपल्या माणसाला जर असं केलं ना, तर पुढे चालून हे खूप वाईट अवस्था आहे. मी माझं स्वतः सांगत नाही तुम्हाला. तर आता सध्याला गावातले आपण कोण, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच साहेब आलेत, ग्रामपंचायत सदस्य आलेत. ह्यांना आधार कार्डाचा फोटो कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आपल्याला. आणि हे आज सकाळ धरणं बाई एवढा ताप झाला आहे ना, खरंच आज डोकं दुखायला लागलं या. काय सांगू तुम्हाला, आज असली पुंगी टाईट केली का नाही माझी ह्या माणसांना हे कळल्या. काय तुम्हाला सांगू, तुम्ही उद्या व्हिडिओ बघा फक्त, तुम्हाला समजून जाईल. नाही का असं नाही समजू शकतो मी त्या गोष्टी. आम्हाला राहण्याबद्दल तुमचं काही प्रॉब्लेम नाही, पण कसं असतं सेफ्टी गावाची पण आणि तुमची पण. उद्या तुम्ही इथे आहात, गावात आमची जबाबदारी येते. उद्या काय कसं काय घडेल, काय घडेल नाही समजलं ती गोष्ट, असू द्या. किंवा कोणी असो. सोलापूर फोटो मारून ठेवा, घ्या ना फोटो मारून. फोटो मारून ठेवा की ना. फोटो ते काय घेतला आपल्याला हे पाहिजे. नाही नाही. तुमची Safety ड्युटी साठी तुम्ही तुमच्या पण जागेला करा आणि बिनधास्त. आमच्या पण सेफ्टीसाठी. बरोबर आहे. उद्या तुम्ही गावात आमच्या आलात, आमची जबाबदारी म्हणजे काय की
हे ग्रहस्थ आमच्याकडे या दिवशी किती होते. वरती आहे फोटो का इथं? आम्हाला मला नाही जाऊन द्या, नको बोलाय तुम्हाला. कोण बोलले बोललं का तुम्हाला असं? मला बोललं नाही कोण, पण मला वाईट काय वाटलं माहिती आहे का? ते एवढं मोठं मंदिर आहे, ठीक आहे, त्या मंदिरात 200-300 माणसं झोपू शकतात. जर एक मिनिट आहे का, जर त्या मंदिरामध्ये जर एक माणूस झोपू शकत नाही रात्रीच्याला ना, तर एवढं मंदिर बांधून उपयोग नाही का या? कोण बोललं असं तुम्हाला? अहो आता ह्यांनाच विचारा. आता मंदिर मध्ये कॅमेरा आहेत आपले काय? मी सांगून एक अर्धा पाऊण तास मी तिथं बसलो. मी चुकीचा माणूस नाहीये. मी सांगितलं माझ्या संग तुमच्या गावातली 25-30 पोरं होती. कोण आले नाही का? प्रमोद म्हणतो बाहेर आहे म्हणतो मी. मला ऐका, मी अनोळखी नाहीये. पहिली गोष्ट मी अनोळखी नाहीये. मी महाराष्ट्रातला, मी मराठी माणूस, छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मावळा या, पहिली गोष्ट. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण होती की आपल्या माणसांना आपण सांभाळून घेतलं पाहिजे. माझा विषय काय नाहीये, फक्त की एकच की मला त्या मंदिरात राहायला देत नाही आणि ते मंदिर माझं आहे आणि ते माझ्याच मंदिरात जर मला राहायला भेटत नाही, मला फक्त वाईट वाटलं. काय फक्त मंदिरात राहायला मला दिलं नाही, त्या गोष्टी वाटलं मला, बाकी काही नाही पाहिजे. तुम्ही आधार राहायला कार्ड पाहिजे घेतलं? म्हणून कोणाला बोलले होते? यांना राहायचं म्हणून बोलले, तुम्हाला बोलले होते? किती वाजता आला तुम्ही ते? अहो आता आलोय मग, अशी 1-1.5 तासापूर्वी आलोय मी. आणि लय काय नाही, आता ह्या गावातली जी काय लोक होती, ग्रामस्थमधली जेवढी काही लोक होती, जी कोणी मेन होती, कोणी खालच्या लेवलची होती, तेवढी दादा आले होते इथं. त्यानंतरनं मला बोलले की देवस्थानाबद्दल वाईट काय टाकू नका. हे बाई, आपण देव माझा आहे भाऊ, मला देवाबद्दल मला काहीच वाईट बोलायचं नाही, कारण की त्या देवामुळे मी आज ह्या लेवलला आहे. काय वाईट टाकू नका असं तसं उशीरपर्यंत बोलणं चाललं आमचं. गावातली काय माणसं चालती थोडीफार आधार कार्डाचा फोटो काढून घेऊन गेले. त्यानंतर त्यांना माझ्या सेफ्टीसाठी, चांगल्यासाठी पण सांगितलं. आणि मला कुठल्या लोकांचा मला कुठल्याही गोष्टीचा मला काही नाही, ठीक आहे. माणसं सगळीकडली चांगली असते ती, पण एखादा शंकनामध्ये खडा असतोय, तो एखादा असतोच, कुठेही असतोच. मला कोणाला काहीच बोलायचं नाही, पण एकच सांगायचं की जर कुठला प्रवास येतो ना, तर त्यांच्याकडून आधार कार्ड घ्या, पॅन कार्ड घ्या, पण त्याला राहून द्या. मजबूर आहे, तो एवढ्या लांब इथं आला आहे आणि तो आपल्या मंदिरामध्ये थांबतो. जर ना आपलं मंदिर आहे ते आणि ते आपल्या मंदिरात थांबतोय तो, तर त्यांना थांबून द्या. मी कुठल्याच मंदिराला वाईट नाही बोललो. ते दादा म्हणायला लागले आमच्या मंदिराबद्दल काय वाईट टाकू नका. मी काय कशामुळे वाईट टाकू मंदिराबद्दल? मी हाय ज्याची सिच्युएशन चालली, जे माझ्या संग होतं आहे, मी तेच फक्त टाकतो. मी वाईट काही टाकत नाही ना, असं आहे बघ, काय नाही. चला, आपलं नाट्यामध्ये फॅमिली आज जेवण घेऊन आणणं या. ते मावशी, मंथनची आई, मंथन, त्याचे भाव, वडील सगळेजण येणार. आम्ही इथं मस्त बसून जेवण. काय भाई? नाही, फक्त एकच बाटली दे पाण्याची बस. अरे हे पुण्यातलं मी खात नाही भाई, काही पुण्यातलं नको भाई, काय नको ना. मी एडिटिंग करतोय. अरे तुम्ही होय आहे इथं पण भाऊ लई जमलाच्या म्हणून आलो. अरे भाई काय सांगू भाई, म्हणजे मला समज नाही. मी असं वाटलं ना, कधी पाप केलेलं आहे मोठं असं वाटलं मला. भाई इथं तर लई लोच्या, भाई इथं पण लई लोच्या, तिकडे बी लोच्या. आज तर डोकंच फुटून गेले माझं, काही सांगू तुम्हाला भाई. रात्रीच्या 11 वाजेला आहे त्या. आणि सध्यालाच ना आता आम्ही त्या मंदिरामध्ये आलो, ज्या मंदिरामधून मला राहून नव्हतं दिलं ना, त्या मंदिरात आम्ही जेवायला आलेलो या. नाट्यामधनं अख्खी फॅमिली आली आमची. ही बघा, दाखव इकडे दाखव भाई, सगळ्यांना दाखव. ही बघा सगळेजण आली या इकडे जेवाय वाढायला चालू या. आणि मी एकदम तासून बसलो खायला. माझ्या आवडीचं इथं काय आणलं माहिती आहे का? एकदम मशरूम मसाला आणला एकदम मस्त मध्ये. आता थोपडा दाखव. आणि आता ह्याच्या पाठीमागं कोण आहे? आपला खतरनाक किंग मंथन भाऊ. आणि सगळेजण आहे ते आता जेवायला चालू आहे. क्या हुजूर खाना खाएंगे? राजस्थान का दाल बाटी कब खाएंगे यार? खाना है यार. कब खिलाओगे? वो आपने वो खाया है क्या, वो खेत में जाके खाया है कभी बना के ऐसे दाल बाटी? बहुत बार खाया होगा ना, मज़ा आता है यार. मला पण एक दाल बाटी खायची आहे. जेवण करूया मस्तमध्ये, मग नंतर न बोलूया. डोळे लाल भडकतं एडिटिंग करून. आणि आज दिवस असा काहीतरी गेला, तुम्ही बघितलं. खूप सळणुकी दिवस गेला, पण प्रत्येक गोष्ट मी समजून घेतली. आणि जाऊ दे, असं ते आपलीच माणसं ती. मला राग नाही आला कुठल्या गोष्टीचा, फक्त माझं मन दुखलं आज. खूप चांगली लोक भेटतात आयुष्यामध्ये. काही ठिकाणं वाईट पण भेटतात, काही ठिकाणं गोड भेटतात. म्हणजे समध्या प्रकारची माणसं आहे ती. त्यांना समजून घेणं खूप मुश्किल असते, पण मी प्रत्येक गोष्ट समजून घेतो. जाऊ द्या, असू द्या. मला काय कोणाला वाईट बोलायचं नव्हतं ह्यातमध्ये, कोणाला काय नव्हतं बोलायचं. भेटूया तुम्हाला सर्वांना पुढल्या ब्लॉगमध्ये मंडळी. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. हर हर महादेव.